चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपला गणिताचा भाग चालू करूया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हाला स्क्रीनवर बघा सर्कल दिसत आहे. माहिती आहे मला थोडंसं तेढमेढं झालेलं आहे, पण ठीक आहे. वर्तुळ आहे, सर्कल आहे. यावरून बघा आपण काय करणार आहे. आपण आज 3 गोष्टी समजणार आहे. किती गोष्टी समजणार आहे? 3 गोष्टी आज आपण शिकणार आहे. एक म्हणजे त्रिज्या, दुसरी व्यास आणि तिसरी जीवा, ज्यालाच इंग्लिशमध्ये रेडियस, डायमीटर आणि कोऑर्ड असं म्हणतात. काय आहे, काय कॉन्सेप्ट आहे, हा सगळं आपण टोटली क्लिअर करू. सोबत माझ्यासोबत व्हिडिओसोबत राहा. हे तुमचं खूप इम्पॉर्टंट असं बेसिक आहे. तुम्हाला 9th 10th किंवा जिथेही मॅथ्स तुम्हाला लागेल तिथे तुम्हाला हे यूज होईल. ठीक आहे, तर लेट्स गेट स्टार्ट. चला आपण स्टार्ट करूया. तर त्रिज्यापासून, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेडियस. काय म्हणतात? रेडियस. तर हे काय असते बघा, पहिले समजून घ्या तुम्ही की हा जो सर्कल आहे, वर्तुळ आहे, हा जो मी बिंदू काढला बरोबर सेंटरला काढला ना, म्हणून याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेंटर, आणि मराठीत म्हणायचं झालं तर त्याला म्हणतात मध्यबिंदू. काय म्हणतात? मध्यबिंदू. मग या मध्यबिंदूपासून ही जी साईडवर दिसते तुम्हाला बाह्यरेषा, ज्याला आपण परिघ म्हणतो, आणि इंग्लिशमध्ये ज्याला काय म्हणतात सरकम्फरन्स म्हणतात. हे जो दिसत आहे तुम्हाला हा, याच्यावर जी रेषा पडली कुठून? सेंटरपासून, म्हणजे मध्यबिंदूतून किंवा केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या परिघवर पडलेल्या रेषेस, सरळ रेषेस त्रिज्या म्हणतात. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे सर्कलच्या सेंटरपासून त्याच्या सरकम्फरन्सवर दिसत आहे तुम्हाला हा काय? हा सरकम्फरन्स आहे, परिघ आहे. यावर पडलेल्या रेषेला त्रिज्या म्हणतात, रेडियस म्हणतात, जी की आपण स्मॉल आरने डिनोट करतो. कधी कधीच ती कॅपिटल आरने डिनोट केल्या जाते, पण जनरली जी रेडियस आहे ही स्मॉल आरने डिनोट करतात. आणि रेडियस काय? एक स्ट्रेट लाईन आहे, कोणत्याही साईडने असू दे. ही याच साईडने येईल का? नाही, हे इथून अशी पण मी कनेक्ट केली तरी पण काय झाली? रेडियस. इथेही मी कनेक्ट केली तरी काय होणार? ती रेडियस होणार. आणि इकडेही कनेक्ट केली तरी काय होणार? रेडियस होणार. पण कुठून कनेक्ट होणार? फ्रॉम द सेंटर. आणि कुठं? हा जो सरकम्फरन्स आहे, परिघ आहे, यातल्या कुठल्याही पॉईंटवरती जॉईंट होऊ शकते, त्याला आपण रेडियस म्हणतो. आय होप, मला असं वाटते की तुम्हाला त्रिज्या म्हणजेच रेडियसविषयी सगळं क्लिअर झाले असेल. आणि काढायची कशी? तर कधी पण जेव्हा आपल्याला डायमीटर दिलेला असतो, व्हॅल्यूमध्ये डी म्हणजे डायमीटर म्हणजे व्यास, ते आपण बघणारच आहे समोर काय आहे तर त्याला जेव्हा आपण हाफ करू तर आपल्याला लगेच रेडियसची व्हॅल्यू निघून जाईल, है ना. सपोज जर डीची व्हॅल्यू किती आहे? 4 दिलेली असली, त्याला हाफ करायचं, तर रेडियस किती राहणार? 2. असे आपण वेगवेगळे फॉर्म्युले पण पाहू. आपल्याला रेडियसवरून डायमीटर काढता येणार आणि डायमीटरपासून रेडियससुद्धा काढता येणार. ठीक आहे, ते आपण समजून घेऊ. पण रेडियस समजली, चला आपण आता डायमीटरकडे बघू. चला तर आपण डायमीटर बघू. हे सगळं बघण्याच्या आधी तुम्हाला 2 गोष्टी समजल्या असतील किंवा समजणे आवश्यक आहे. एक तर सेंटर पॉईंट, आणि दुसरी गोष्ट हे जे आखलेलं आहे मी सर्कल, हा जो आहे याला काय म्हणतात? परिघ किंवा सरकम्फरन्स असे म्हणतात. मग हे तुम्हाला 2 गोष्टी समजल्या तर आता आपण डायमीटर बघू. काय? हे असतो त्रिज्येच्या दुप्पट, म्हणजे डबल ऑफ रेडियस राहते. डायमीटर का राहते? डबल ऑफ रेडियस राहते. कसा बघा, जसं एक पॉईंट सरकम्फरन्सवरचा किंवा परिघवरचा, आणि जर सेंटर तयार केलं तर ही झाली रेडियस. पण हेच मी परत कनेक्ट केलं तर हे जे ओव्हरऑल पूर्ण लाईन झाली ना, याला म्हटलं जाते डायमीटर. आणि व्यास, त्याला काय म्हणतात? व्यास. आणि तो स्मॉल डीने आपण डिनोट करतो. पहा, व्यासची डेफिनेशन काय आहे की ते 2 पॉईंट कनेक्ट करते सरकम्फरन्सवरचे. पहा, पॉईंट 1, पॉईंट 2, आणि जातो कुठून? सेंटरमधून जातो. ठीक आहे, म्हणजे इथं सरकम्फरन्स म्हणजे परिघावरचे 2 पॉईंट असतील आणि सेंटर पण असेल. रेडियसमध्ये काय होतं? पहा, फक्त किती पॉईंट होता? 1 पॉईंट होता, आणि एक काय होतं? सेंटर होतं. पण इथे व्यासमध्ये काय येत आहे? हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, म्हणजे परिघावरचे सरकम्फरन्सवरचे 2 पॉईंट कनेक्ट करत आहे ते. आणि रेडियसच्या काय होत आहे? डबल होत आहे. डिनोट कशाने केला जातो?
स्मॉल डीनी. मग आपण जसं डीवरून आर काढला होता ना, व्हॅल्यू रेडियसची काढली होती ना त्रिज्येची, तसंच आपल्याला आता आरवरून आपण डी पण काढू शकतो. डायमीटर म्हणजे व्यासची व्हॅल्यू काढू शकतो त्रिज्येवरून. कसं, जर तुम्हाला आर दिलेला आहे 3 तर डी किती राहणार, दुप्पट आहे आपल्याला माहिती आहे. मग तोच फॉर्म्युला यूज करायचा आपण, डी इक्वल टू आर इंटू 2. आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3 मल्टिप्लाइड बाय 2 6 झालं ना. रेडियस 3 होती, डायमीटर किती झाला 6. फक्त एवढं समजून घ्यायचं की डायमीटरमध्ये सेंटर तो असतोच आणि जे सर्कम्फरन्स असतो, परिघ असते, त्याचे 2 पॉईंट असतात. ठीक आहे, चला तर आपण लास्टवाला टॉपिक पाहूया आपला जीवा. चला तर आपण जीवा समजून घेऊया, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कॉर्ड म्हणतात. काय म्हणतात, कॉर्ड म्हणतात. बघा आता ह्याच्यामध्ये काय येतो आपण बघूया. हे ज्याला कॉर्ड असं म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं, हे कोणतेही 2 पॉईंट कनेक्ट करते, 2 बिंदू जोडते. पण कोणते, याच्यामध्ये सेंटर इन्व्हॉल्व होईल का, नाही. पहा, जेव्हा आपण रेडियस पाहिली त्याच्यामध्ये सेंटर आणि 1 पॉईंट होता सर्कम्फरन्सचा म्हणजे परिघाचा. व्यासमध्ये डायमीटरमध्ये पण 2 पॉईंट होते आणि सेंटर होतं. पण इथे कॉर्डमध्ये जीवामध्ये सेंटर राहणार का, नाही, सेंटर इन्व्हॉल्व नाही होणार. हे कुठले पण पॉईंट कनेक्ट करेल, पण कशावरचे, सर्कम्फरन्सवरचे, परिघवरचे. जसं मी हा एक पॉईंट दिला, बिंदू ए, हा बिंदू बी, पॉईंट ए पॉईंट बी, याला मी कनेक्ट केलं, ही झाली कॉर्ड, ज्याला म्हणतात जीवा. बघा ह्याच्यामध्ये सेंटर इन्व्हॉल्व झालं का, नाही. कोणतेही पॉईंट कनेक्ट करू शकता तुम्ही, इथून इथे करू शकता. जसं की ही झाली सी डी, हा पॉईंटला इथे कनेक्ट केलं तुम्ही तरी पण सेंटर इन्व्हॉल्व नाही. आणि हे दोन्ही पॉईंट कशावरचे असतात, सर्कम्फरन्सवरचेच असतात. ठीक आहे. आणि अशीच जी कॉर्ड सेंटरमधून जाते आणि सगळ्यात लॉंगेस्ट कॉर्ड असते त्याला आपण डायमीटर म्हणतो, म्हणजे व्यास म्हणतो. त्याला जीवा म्हणणार नाही, कारण व्यासमध्ये तुम्ही म्हणसाल ना 2 पॉईंट कनेक्ट केले पण तिथं काय इन्व्हॉल्व झालं, सेंटर. ठीक आहे, त्याला आपण डायमीटर म्हणायचं, त्याला जीवा म्हणायचं नाही. याला जीवा म्हणतात, म्हणजे कॉर्ड म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. आपण सर्कल पाहिलं, सर्कलमध्ये रेडियस पाहिली. ठीक आहे, एकदा परत ओव्हरलुक करू आपण आणि व्हिडिओला आपल्या एंड करू. आणि अशाच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टिल देन अभ्यास करा. चला एक बार रिवाईज करू. हे काय आहे, सेंटर आहे, सगळ्यांना माहिती आहे. सेंटरपासून सर्कम्फरन्सवर म्हणजे मध्यबिंदूतून परिघावर आलेली रेष, आणि कशी रेष, स्ट्रेट लाईन, अशी इकडी तिकडी लाईन का, नाही, स्ट्रेट लाईन, पी क्यू. याला काय म्हणायचं, रेडियस म्हणायचं. ही काय होणार, रेडियस होणार. ठीक आहे. आणि इथेच जर मी 2 पॉईंट कनेक्ट केले, 2 पॉईंट कोणते कनेक्ट झालेले आहे, ते सर्कम्फरन्सवरचे. सेंटर आलेलं का इथं, नाही. याला काय म्हणायचं, जीवा. जसं की ए बी याला नाव देते मी. काय नाव देते मी याला, ए बी. आणि लास्ट हे 2 पॉईंट कनेक्ट केले विथ सेंटर इन्व्हॉल्व आहे, याला म्हणायचं डायमीटर, याला म्हणायचं कॉर्ड. ठीक आहे, म्हणजे व्यास, जीवा आणि त्रिज्या, रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड, याला नाव देते मी यस. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. कोणाला काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये टाका. अशाच इन्फॉर्मेटिव्ह, युजफुल, बेसिक मॅथ्स, इंग्लिश अँड ऑल इन्फॉर्मेशनसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.